नमस्कार मैत्रिणींनो, आज राजवीला शाळेतनं मी संध्याकाळी घरी घेऊन आले तेव्हा राया आणि जिजा थोड्याशा तापल्या होत्या. त्यातल्या त्यात ना राया तर जास्तच तापली होती. तिला भरपूर असं ताप आला होता. जेव्हा मी तिच्या अंगाला हात लावून बघितलं ना तेव्हा ती खूप तापाने फणफणली होती. मला काय करावं काय नाही हे कळतच नव्हतं. खूप असं म्हणजे नाही का घाबरल्यागत होत होतं, कारण तिला खूप ताप आला होता आणि त्यात जिजाला पण ताप आला होता. अशा तर त्या तिघी पण आजारी होत्या. तुम्हाला तर माहिती आहे आजारपणाचं कसं असतं, एकाला झालं की एकाच्या वासाने दुसऱ्याला पण होतं. मग मी विचार केला की आता मी काय करू, कारण आई होणं खरंच खूप सोपं नसतं. त्यावेळेस आपण त्या रोलमधनं जातो ना त्यावेळेस आपल्याला कळतं की तो रोल किती अवघड आहे तो. मग मी मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवायच्या ठरवल्या आणि त्यानंतर म्हणलं पटकन स्वयंपाक करून म्हणलं तिला औषध पाणी करून तिला झोपवायचं, कारण उद्या तिचा मॅथ्सचा पेपर होता रायटिंगचा. त्याआधी तिला ठणठणीत बरं करणं मला खूप गरजेचं होतं, कारण ही एक जबाबदारीच होती माझ्यावर. मग मी मिठाचं पाणी घेतलं, गार पाणी, आणि तिच्यावर डोक्यावर ना मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या आणि पूर्ण अंग ना मी त्या गार पाण्याने तिचं पुसून काढलं, म्हणजे थोडासा ताप कमी होईल. आणि तसंच झालं. मग आता तिला केलं म्हटलं जिजा आमची काय शांत बसती होय. मग ती पण म्हणाली मम्मी मला सुद्धा कर, आणि तिला पण थोडासा ताप आला होता, जास्त नव्हता आला, थोडा आला होता. मग जिजा पण जशी राय उठून वॉशरूमला गेली तशी जिजा येऊन झोपलीच माझी पटकन, मला कर मला कर म्हणून. आणि ती माझ्यावर खूप मजा मस्ती करत होती, मस्ती घालत होती. तर तिच्या पण डोक्यावर मी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. माझी देवाकडे एकच प्रार्थना होती, माझ्या मुलींना बरं वाटू दे. मग जिजाच्याही डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या आणि मी पटकन स्वयंपाक करायला गेले, कारण मला स्वयंपाक पण करायचं होता, त्यांना खाऊ घालायचं पण होतं, घर पण सांभाळायचं होतं. आई पण कामावरून आल्या होत्या, त्या पण भुकेल्या होत्या. तोपर्यंत आमची डोरा तिथं आली. मग तिला वाईस खेळवलं आणि मग मी उठून निघून गेले किचनमध्ये. आणि इथं मी स्वयंपाकासाठी साधं वरण लावलं होतं, भात लावलं होता, आणि मला शापूची भाजी करायची होती. ती फक्त आईंपुरतीच करायची होती. तर अशा पद्धतीने मी सगळा स्वयंपाक करून घेतला पटकन. आणि त्यानंतर मी जिजाला आणि रायाला चारायला घेतलं, कारण म्हणलं चला आता मुलींना स्वतःच्या हाताने खाणं शक्य होत नाही. तुम्हाला तर माहिती आहे आजारपणात ना स्वतःच्या हाताने खाऊ वाटत नाही, खूप कंटाळा आलेलं असतं, तोंड कडू झालेलं असतं, त्यातल्या त्यात तापात तर खरंच. मग आई म्हणून ही सुद्धा माझी जबाबदारी होती की त्यांना चारणं, त्यांना पोटभर खाऊ घालणं. मग मी पहिल्यांदा रायाला खाऊ घातलं आणि त्यानंतर तिला मी औषध दिलं, कारण तिला बसावंसं पण वाटत नव्हतं. मग मी तिला औषध पाजलं तापाचं पहिलं, नंतर एक गोळी होती ती सुद्धा दिली. ह्या मॅडमला आमच्या कॅमेरा लावला ना की त्याच्यासमोर डान्स करायला खूप आवडतो, काही ना काहीतरी करामती ती करतच असते त्यातच. मग तिला गोळी वगैरे दिली आणि तिला म्हणलं आता तू थोडा वेळ इथं बेडवर झोप, मग मी तुला अंथरून टाकून देते. आणि त्यानंतर मी इथं जिजाला सुद्धा खायला घालायला घेतलं. भात आणि वरण आणलं होतं, त्यांना ना सगळ्यांना साधं वरण खूप आवडतं. माझं ना आतल्या आत मन तुटत होतं, काळीज माझं तुटत होतं, पण चेहऱ्यावर हसू ठेवायचा होता, कारण मला मुलींच्या समोर उभं राहायचं होतं. कारण मला जर खचलेलं पाहिलं ना तर त्या अजून खचून गेल्या असत्या. आजारपणात आजारी माणसाच्या समोर ना हसून खेळून राहिलं ना तर त्यांना खूप बरं वाटतं. माझा हा व्हिडिओ त्या सगळ्या आयांसाठी आहे ज्या या परिस्थितीतनं यातनं जात असतात. त्यानंतर मग मी मुलींची दृष्ट काढायला घेतले, कारण म्हणलं चला दृष्टीमुळे सुद्धा, दृष्ट लागल्यावर सुद्धा ताप आला असेल, कारण त्या गावात वगैरे बऱ्याच ठिकाणी गेल्या होत्या, त्यामुळे त्यांची मी दृष्ट पण काढून घेतली. तिघींची पण दृष्ट काढली एका वेळेला, म्हणजे एकाची करून. आणि त्यानंतर मी त्यांना अंथरून टाकायला गेले, कारण जेवण सगळ्यांची झाली होती, फक्त आई आणि राजवी बाकी राहिल्या होत्या. माझा तर उपवासच होता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इन्स्टा ID ला फॉलो करा. बाय.